आजच्या या विशेष लाईव्ह सत्रामध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा अगदी मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या श्री भगवती कुलस्वामिनी चरणी वारंवार नतमस्तक होतोय. तुम्हा आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये शक्ती उपासनेचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. आणि आजपर्यंत तुम्ही आम्ही तसेच या ब्रह्मांडातील सर्व चेतन असणाऱ्या वस्तू, जड असणाऱ्या सर्व गोष्टी तिच्याच प्रकाशाने प्रकाशित होत आहेत, कारण ती शक्ती स्वरूप आहे. आणि जर एखाद्या गोष्टीतली शक्ती काढून घेतली तर मात्र आपण त्याला शव असं म्हणतो. म्हणूनच शक्तीचं अनन्यसाधारण महत्व आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आहे. कधी काळी नव्हे तर रोजच आपण ते अनुभवत असतो. आणि तीच शक्ती उपासना विविध रूपांमध्ये आपल्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत कळत नकळतपणे, तुम्ही आस्तिक असा वा नास्तिक असा, आपण सर्वजण करत असतो. कारण की जर शक्ती नाहीये तर ते मात्र निश्चित शव आहे. जर त्यामध्ये चैतन्य नाही तर मात्र निश्चित जडत्व आहे. आणि या विश्वामध्ये अशी एकही गोष्ट नाही की जी चेतन नाहीये. बरेच जण म्हणतील की दादा मग दगड चेतन आहे का? की तो जड आहे? तोही चेतन आहे. त्यातल्या चेतनेचा स्तर निश्चित कमी अधिक होऊ शकतो. आणि ज्यावेळी त्या चेतनेचा स्तर आपण वाढवतो त्याच वेळेस मूर्ती म्हणून आपण त्याची पूजा करतो. नुकताच गणेशोत्सव आपल्याकडे होऊन गेलाय आणि श्री गणेशाची आपण अनन्य भावाने उपासना केली आहे. त्याच त्याच कॉन्टेस्टने बऱ्याच जणांचं आहे की दादा मूर्तींचं असं होतंय, मूर्तींचं तसं होतंय. परंतु एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, आपण मूर्तिकाराकडनं मूर्ती आणतो. आणताना तर ती मूर्ती असते, घरात आल्यानंतर आपण त्याचं अक्षता टाकून आवाहन करतो. आपण त्या प्रभू श्री गणेशाला अथवा जी कुठली शक्ती असेल आपण त्यांना बोलवतो. 10 दिवस त्या मृत्तिका मूर्तीशी आपण श्री गणेश म्हणून पूजा करतो, कारण त्यात आपण त्या गणेश तत्वाचं आव्हान केलंय. आणि शेवटच्या दिवशी अथवा प्रथेप्रमाणे 1.5 दिवस 3 दिवस त्यानंतर आपण हात जोडून हातामध्ये अक्षता घेऊन संस्कृत मंत्र येत असेल तर तो, अन्यथा आपण विनंती करतो की आपण ज्या ठिकाणाहून आलात त्या ठिकाणी आपण पुन्हा जा. आणि ज्यावेळी आम्ही भक्तिभावानं तुम्हाला बोलवू त्यावेळी पुनरागमनायच. आणि त्यातलं जे चैतन्य आहे, पुन्हा ज्या चैतन्यातून, त्या ज्या चैतन्याच्या सागरामधून आलेलं होतं ते तिथं विलीन होतं. एक मिनिट, माझा माईक ऍडजस्ट करतोय. ते तिथं ते विलीन होतं. आणि विलीन झाल्याच्या नंतर मग आपण पुन्हा जशी ती आधी मूर्ती होती तशीच ती मूर्ती राहते. आणि मग मात्र आपण त्याचं विसर्जन करतो. थोडक्यात आपण ईश्वराचं विसर्जन करत नाही, आपण त्याचं आव्हान करतो, त्याचं पूजन करतो.
त्याला निरोप देतो, नंतर आपण त्या मूर्तीचं विसर्जन करतोय. हे सूक्ष्म तत्व समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण की मला कोणीतरी व्हिडिओ पाठवला आणि हे तुम्हाला मान्य आहे का असं विचारलं. अर्थात ती वादातीत गोष्ट आहे, त्यात आपण न पडणे योग्य. असो, आजचा आपला हा विषय मुद्दाम मला हे आठवलं म्हणून, नाहीतर बरेच वेळेस आपल्या मनामध्ये हे छोटे छोटे प्रश्न असतात. आपल्या धर्मामध्ये या बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. नुकतंच मला ऍडमिन टीम कडनं सांगण्यात आलेलं आहे की आता जॉईन नाही होता येत आहे, कारण आपली जी कॅपॅसिटी आहे 100ची, ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. तर हरकत नाही, आधी आपण थोडासा विचार यावर केला होता. तर आता फर्स्ट कम जे आधी येतील त्यांना आधी लाभ मिळेल. तर शक्ती तत्व, शक्ती उपासना, कुलदेवता आणि त्याची खरी जर उपासना आपल्या जीवनात कुठून होत असेल, तर ती मा या शब्दानं होते. छोटा बच्चू ज्यावेळी रडतो, त्यावेळी तो अम्मा, मा, अंबा, माय अशा विविध कॉन्सेप्टनं तो रडत असतो आणि त्याच्या मुखातनं तेच शब्द निघत असतात. आणि जर पहिली उपासना कोणी करत असेल जीवनामध्ये कळत न कळतपणे, तर तो आपल्या आईची करत असतो. आणि तिथूनच शक्ती स्वरूपामध्ये तो तिची पूजा करतो, तिची उपासना करतो. प्रेमानं कधी तिला कुरवाळतोय, कधी कधी राग आला, छोटे मुलं जसं भांडण झालं की आपल्या आईला एकदम छोटा बच्चा, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, हट्ट करतो. तसंच आपलंही काहीच आहे. ही जी विश्व चैतन्याची आपल्या सर्वांची आई आहे, आपणही तिच्याजवळ सदान कदा काही मागत असतो. मी काल फेसबुकला लेख दिला, त्यातही मी तेच टाकलं की आपल्या ईश्वराजवळ, आपल्या देवाजवळ काही मागणे अथवा सकामुका उपासना करणे ही कधीही वाईट नाही. कारण ती जर वाईट असतं, तर आपल्या पुराणांमध्ये, आपल्या धर्मग्रंथांमध्ये उपासना कधीच दिल्या नसत्या. किंबहुना पूजेच्या आधी जो आपण संकल्प करतो, मम आत्मन श्रुती स्मृती पुराणोक्त शास्त्रोक्त पुण्यफल अवाप्त्यर्थे, हे सर्व जे आपण म्हणतो, हे त्याच परिप्रेक्षाने आपण म्हणत असतो. तर ह्या सर्व खूप गोष्टी महत्वाच्या आहेत. ज्यावेळी आपल्याला यशप्राप्ती हवी असते, त्यावेळी 3 गोष्टींचा त्रिकोण जो आहे तो आपल्या आयुष्यात पूर्ण व्हायला पाहिजे, असं मला वाटते. माझं वैयक्तिक मत आहे. एक म्हणजे त्या व्यक्तीवर कुलदेवतेचा आशीर्वाद हवा. दुसरं महत्वाचं, आपल्या पित्रांचा आशीर्वाद हवा. आणि तिसरं महत्वाचं, स्वतःवर त्याचा आशीर्वाद हवा. स्वतःवर आशीर्वाद इन द सेन्स, त्याचं स्वतःवर तेवढं भाव त्याचा पाहिजेत की मी जे करतोय त्याची मेहनतही तेवढी पाहिजेत. हा त्रिकोण ज्यावेळी पूर्ण होतो, त्यावेळी यश आपल्याला निश्चितपणे मिळतं. अगदी निश्चितपणे 100%. मात्र यातला एखादा त्रिकोण जरी पूर्ण नसेल, खंडित असेल, कुलदेवतेचा आशीर्वाद आहे, स्वतःची उपासनाही चांगली आहे, मात्र पित्रांचा आशीर्वाद नसेल तरी अडचण येऊ शकते. पित्रांचा पूर्ण आशीर्वाद आहे, कुलदेवतेचा आशीर्वाद नाही, आपलं पूर्ण आहे तरी होऊ शकते. दोहोंची कृपा आहे, मात्र पात्र आपण घेण्यासाठीच तयार नाही आहे, तरीही अडचण येऊ शकते. म्हणून हा जो त्रिकोण आहे, हा पूर्ण कसा करता येईल या दृष्टीनं आपल्या प्राचीन ज्या परंपरा आहेत, या परंपरांचा खूप अगदी सुसंगत गत्या विचार केलेला आहे. बऱ्याच जणांचा हाही विषय होता की पितृपक्षामध्ये, आजचा तो विषय नाहीये तरीही आपल्याच धर्मामध्ये आहे का, मग बाहेरच्या विदेशांमध्ये लोक करत नाहीत का? तर बऱ्याच देशांमध्ये, प्रत्येक धर्मामध्ये जवळपास आपल्या पित्रांसाठी, आपल्या पूर्वजांसाठी उपासना केल्या जाते. मात्र त्याचे शब्द किंचित थोडेफार वेगवेगळ्या, त्याच्या प्रथा परंपरा वेगळ्या असू शकतात. जसं आपण आई म्हणतो, कोणी माय म्हणते, तिकडे मम्मी म्हणतात, कोणी मॉम म्हणते. अर्थ त्याचा किंचित शब्दार्थ बदलू शकतो, त्याचा जो लक्षार्थ आहे तो तोच आहे.
पूर्वजांसाठीच ती उपासना आपण करतो. पूर्वजांची उपासना झाल्यानंतर येणारं जे असते, जसं आपण आधी नांदे श्राद्ध करतो, नांदीमुख श्राद्ध करतो, नंतर पुढच्या उपासनेसाठी कर्मकांडाच्या वेळी आपण जात असतो, तसंच पुढे येणाऱ्या काळामध्ये आपण शक्ती उपासना नवरात्रामध्ये करत असतो. आणि या शक्ती उपासनेचं प्रधान तत्व जे कुठलं असेल तर ते म्हणजे आपली कुलदेवता. निश्चितपणे व्यक्तीच्या यशामध्ये कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता ह्या गोष्टी समजून घेणं ही तेवढंच क्रमप्राप्त आहे. कारण ज्या गावामध्ये राहतो, ज्या ठिकाणी मी कार्य करतो, त्या देवतेचं लक्ष, तिचा आशीर्वाद मला असावा, ती आपली ग्रामदेवता. ज्या ठिकाणी माझा भाव भक्ती आहे, ज्या ठिकाणी मी अखंड चिंतन करतो, ती माझी इष्टदेवता. ग्रामदेवता सर्व गावाची एक असू शकते, इष्टदेवता प्रत्येकाची वेगळी असेल. कुलदेवता त्या कुळाची असू शकते. मात्र पुन्हा प्रश्न येतो की कुल म्हणजे काय. ज्या कुळामध्ये आपला जन्म झाला, ज्या परंपरेमध्ये आपला जन्म झाला, ज्या पूर्वजांची जी काही त्याच्यानंतर ह्या पिढ्या होत गेल्या, त्याला आपण कुळ असं म्हणतो. आणि त्या कुळाची जी रक्षण करती देवता आहे, तिला आपण कुलदेवता असं म्हणतो. वास्तविक कुल हा शब्द ग्रुप या अर्थाने घेतला गेलेला आहे, परंतु ती आपली कुलदेवता. आपल्या कुळाची, प्रत्येक कुळाची कुलदेवता ही वेगवेगळी असू शकते, किंबहुना ती असते. बऱ्याच जणांची एकत्रही असू शकेल, ज्याला आपण कुलस्वामिनी पण म्हणतो. मग आता गरज काय आहे, किंवा या गोष्टींचा विचार ग्रंथकारांनी का केला गेला असेल, तर महत्वाचं म्हणजे घराण्याला संकट काळातून रक्षण मिळण्यासाठी याचा खूप सूक्ष्मतेनं विचार केलेला आहे. कारण आपल्या प्रत्येकाची जी कुलदेवता आहे, तिच्या हातामध्ये शस्त्र आहेत, आशीर्वाद स्वरूपामध्ये ती आहे. आणि त्या कुळाचं रक्षण करण्याची जबाबदारी, जबाबदारी म्हटल्यापेक्षा ती कुलदेवता त्या कुळाचं रक्षण करत असते. पण त्यासोबत काय होते की जुन्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती. या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये अजून जास्त एकोपा निर्माण व्हावा म्हणून पण कुळाचाराची पद्धत होती. त्यावर मी अजून पुढे बोलणार आहे. आध्यात्मिक उन्नतीसाठी मला बऱ्याच जणांचे अपॉइंटमेंट घेऊन मेसेज आलेत किंवा कॉल आलेत काही जणांचे, की दादा आम्हाला आध्यात्मिक उन्नतीसाठी पण सांगा. पहिलं जर कुठली पायरी असेल आध्यात्मिक उन्नतीची, ती पण आपली कुलदेवता आहे. कारण मला नक्की आठवतंय की ज्यावेळी माझा अभिषेक इकडे झाला होता श्रीविद्येमध्ये, त्यावेळी माझ्या श्री गुरूंनी मला कुलदेवतेचं दर्शन घेऊन येण्यासाठी आधी सांगितलेलं होतं. म्हणून आध्यात्मिक उन्नतीसाठी पण आपली कुलदेवता खूप खूप महत्वाची असते. कुलदेवता आणि कुलदेवी हाही एक खूप मोठा परिपेक्ष आहे. शिव आणि शक्ती. शिव म्हणजे महादेव नाही, शक्ती म्हणजे देवी असं नाही, मेल आणि फिमेल अशा अर्थानं मी बोलतोय, पुरुष आणि स्त्री. बऱ्याच जणांना ते माहिती नसेल, तर ते माहिती करून घेणं पण तेवढंच महत्वाचं आहे. आता काय झालं ना, मग ह्या गोष्टी रूढ कशा होत गेल्या. ज्या ज्या भागामध्ये आपण राहायचो, त्या त्या भागामध्ये जुन्या काळामध्ये ऋषींच्या, म्हणजे आपले जे कोणी मूळ पुरुष असतील किंवा आपले जे काही गोत्र ज्यांच्या नावावरून हे झालेलं आहे, त्यांनी त्या देवाची, त्यांनी त्या देवतेचा साक्षात्कार प्राप्त करून घेतला. आणि मग तिथनं पुढे त्यांचे मार्गदर्शक म्हणून ती जी देवता पूजल्या गेली, ती म्हणजे आपली कुलदेवता. मग प्रत्येक देवतेच्या कुलपद्धती, त्यांच्या पूजन पद्धती, रीतिरिवाज, तिथे यात्रा, ह्या सर्व गोष्टी काळानुरूप सर्व बदलत गेल्या किंवा काळानुरूप स्थिर झाल्या. मग आता परत कुलदेवतेमध्ये मग कुलदेवता पण बदलत गेलेल्या आहेत बऱ्याच जणांच्या. जसं आमचे काही मारवाडी समाजाचे बांधव असतील किंवा हिंदी भाषिक बांधव असतील, तर राजस्थान मधले आहेत बहुतांश. पण आता काय झालंय, ते राजस्थान मधनं महाराष्ट्रामध्ये आलेत
कालांतराच्या नंतर काय झालेलं आहे, ही जी परंपरा आहे ही खंडित झाली. कुलदेवता माहिती नाही. मात्र कुलदेवता कधीही बदलत नाही. इष्टदैवत बदलू शकतं, ग्रामदैवत बदलू शकतं. जसं माझं मूळ गाव जे आहे तिथनं मी जिथं का माझी कर्मभूमी वेगळी, माझी जन्मभूमी वेगळी आहे. माझं ग्रामदैवत बदलू शकतं, प्रसंगानुरूप इष्टदैवतही बदलू शकतं. मात्र कुणाचीही कुलदेवता कधीही बदलत नाही. ही ईश्वर प्रदत्त आहे. म्हणून तिच्या उपासनेचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. हे मात्र नक्की आहे की कुलदेवतेच्या उपासनेमध्ये काळानुरूप बरेच बदल होत गेलेत. मी या गोष्टी पण तुम्हाला सांगणार. आता मी एवढं डिटेल का सांगतोय, काही जणांना वाटेल दादा पटकन काय करा, मला तुम्ही काय काय करायचं सांगा, मी सांगणार. पटकन काय करायचं हे सांगा, आम्ही लगेच आपलं सेशन आपण संपवू. पण मी एवढ्या डिटेल का घेतोय, तर ही गोष्ट माहिती होऊन आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ह्या गोष्टी लिखित स्वरूपामध्ये, पुन्हा शब्द वापरतोय, लिखित स्वरूपामध्ये देणं खूप महत्वाचं आहे. मागच्या सेशनमध्ये मी पितृदोष हा पण शब्द वापरलाय. घराण्याचे दोष हा नवीन शब्द आहे. बऱ्याच कुळाची प्रगती होते, मात्र तिसरी पिढी अथवा पाचवी पिढी लागल्यानंतर त्या घराचा, त्या कुळाचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते. मग असं का होते, तर पितरांची उपासना खंडित होणे, कुलदेवतेची उपासना खंडित होणे, ह्या सर्व गोष्टी सुरू होतात. आणि त्यानंतर त्या कुळाचा ऱ्हास व्हायला सुरुवात होतो, अगर तिथे ह्या सर्व गोष्टी थांबायला लागतात. मग कुलदेवतेची विविध रूप आहे. जसं महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जणांचं, बहुतांश जणांचं तुळजाभवानी आहे, श्री खंडेराय आहे, रेणुका आहेत, महालक्ष्मी आहे, भगवती सप्तशृंगी आहे, योगेश्वरी आहे. बऱ्याच खूप साऱ्या कुलदेवता कुळानुरूप असतील. गुजरातमध्ये अंबाजी आहे, खोडियार माता आहे, कर्नाटकामध्ये यल्लम्मा असतील, बनशंकरी माता. ह्या विविध म्हणजे प्रत्येक प्रदेशामध्ये कदाचित ते दैवत वेगळ्या नावानं असेल, परंतु परंपरा जवळपास सारखीच दिसते. परंपरा काय, वार्षिकी करणे, वर्षातनं एकदा जाणे, मान सन्मान वगैरे करणे, या सर्व गोष्टींवर मी पुढे बोलणार आहे. बऱ्याच कुटुंबामध्ये मग आता आवश्यकता काय, आज का जास्त गरज आहे कुलदेवतेच्या उपासनाची? पहिली तर तुम्हा आम्हा सर्वांना संरक्षणाची गरज आहे. मग आता काही युद्ध होत आहे का? नक्कीच नाही. नक्कीच युद्ध नाही होत आहे. मग कुठे कशापासून संरक्षण? आपल्याला मानसिक संरक्षणाची आणि मानसिक स्थैर्याची खूप आवश्यकता आहे. कारण आपण थांबायला तयार नाही हो. कुठे थांबायचं हेही आपल्याला माहिती नाही. कारण आपला एक पर्स्पेक्टिव्ह बनला की एक गाडी झाली, एक घर झालं, किंवा अजून अमुक अमुक गोष्टी मला मिळाल्या म्हणजे मी खूप काहीतरी श्रीमंत झालो वगैरे. पण जी आत्मसमाधानाची जी गोष्ट आहे, मला मिळून दुसऱ्यालाही मिळालं पाहिजे, ही भावना हळूहळू लोप होते. आणि आपली कुलदेवता काय करते? आपली कुलदेवता या सर्वांना, या सर्व भावनेला टिकून ठेवते. दुसरी गोष्ट, मगा जे मी म्हटलं की तिसऱ्या पिढीत अगर पाचव्या पिढीमध्ये ऱ्हास व्हायला सुरुवात होतो. मग हा ऱ्हास कसा होतो? बऱ्याच वेळेस आर्थिक ऱ्हास होण्यासाठी सुरुवात होते. खूप सारी संपत्ती असेल तर ती हळूहळू कमी व्हायला लागते. गायनिक इश्यू व्हायला लागतात. ह्या सर्व गोष्टी मात्र हे, हा आता हा एक महत्वाचा विषय परत, की मग हे कुलदेवता करत असते का? तर नक्कीच नाही. कुठलंही दैवत आशीर्वादच देत असते. मी जसं मागेही फेसबुकच्या लेखामध्ये सांगितलं की हे आपण आहोत जे आपल्यासाठी मागत असतो. मी सतत माझ्या घरामध्ये कोणी आलं की मी बोलतो, नाही नाही आम्ही या गरीबाच्या घरी चहा प्यायला. माझे ना नेहमी अडचणच आहे, मला लोक चांगलंच बोलत नाहीत, मला ना ऑफिसमध्ये त्रासच होतो, आमच्या सासूबाई ना अशा, माझे मिस्टर असंच करतात. बरोबर आहे. हे जे सर्व प्रॉस्पेक्टिव्ह आहेत, हे आपण सर्व या युनिव्हर्सला देतो आणि तेच बाउन्स बॅक आपल्याला मिळत असतात. म्हणून यात कुलदेवतेचा काही नाही. मात्र या सर्व मनस्थितीमध्ये आपली उपासना खंडित होते. मग मात्र आपल्याशी असणारी जी बॉन्डिंग आहे आपल्या कुलदेवतेची, ही हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. ती तुटत मात्र कधीच नाही.
ती बॉन्डिंग जी आहे ती कमी व्हायला सुरुवात होते. चांगलं कुलदेवतेचा आशीर्वाद असणारा काय होणार? चांगलं आध्यात्मिक मार्गदर्शन. ही कुलदैवत तुमच्यावर प्रसन्न असण्याचं लक्षण आहे. आर्थिक उन्नती कुलदैवत प्रसन्न असण्याचं लक्षण आहे. घरामध्ये शांतता असणे कुलदैवत प्रसन्न असण्याचे लक्षण आहे. म्हणून आपण आपल्या घरात जे कुठलेही शुभ कार्य करतो त्या प्रत्येक ठिकाणी कुलदेवतेचा पहिला मान ठेवतो आपण. जसं की विवाह असेल, काय करतो विवाहामध्ये? ज्यावेळी पत्रिका आपण छापतो त्यावेळी आपल्या कुलदेवते प्रत्यर्थ श्री कुलस्वामिनी आपण त्या श्री खंडेराय यांना आपण पहिली पत्रिका देतो. किंबहुना ज्यावेळी नवरदेव नवरीच्या साड्या वगैरे कपडे ज्यावेळी काढतात त्यावेळी पण आपल्या कुलदेवतेच्या नावे ती साडी अगर जो काही कुळ परंपरा आपली आहे त्यानुसार काढण्याची ही प्रथा आहे. बऱ्याच ठिकाणी अक्षत देण्याची प्रथा आहे. कारण ते आपल्या कुटुंबाचा भाग आहे, ती आपली आई आहे. त्यांना आपण बोलवतो. पूजाही करताना आपण श्री कुलदेवताय नमः म्हणूनच आपण सुरुवात करतो. आपले जे गुरुजी पूजा सांगायला येतात तेही देवता स्मरण मध्ये सांगतात. 11 वेळा नमस्कार करा, कोणी 18 वेळा सांगतं, कोणी 21 वेळा सांगतं. त्या नावांचा जर आपण बघितलं तर अग्रक्रमाने आपल्या कुलदेवतेचं नाव त्या ठिकाणी असते. मग आता कुलदैवत आम्हाला माहितीच नाही, काय करायचं आम्ही? सर्वात महत्वाची गोष्ट, ज्यांना कुलदैवत माहिती नाही त्यांनी आपलं मूळ स्थान माहिती करून घेणं महत्वाचं आहे. मूळ स्थान म्हणजे काय मग? माझं मूळ गाव कुठे आहे? मी कुठल्या गावखेड्यातून आलो? कारण आपण सर्व ग्रामीण परंपरेशी जुळलेली सर्व मंडळी आहोत. जरी आज तो भाग शहर वाटत असेल, कधी काळी तो खेड्याचा भाग होता, ग्राम म्हणजे एका गावाचा भाग होता. म्हणून आपलं मूळ शोधणं खूप महत्वाचं आहे. मग मूळ शोधून का मी मगा का म्हटलं की ह्या गोष्टी लिखित असाव्यात? का असाव्यात लिखित? एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जाण्यासाठी. आता माझ्या कुळाचा माझ्याजवळ 1680 सॉरी 1680 पासूनचा रेकॉर्ड आहे. मग याचा उपयोग कुठे होतो? आम्ही स्थलांतरित कसे कसे होत गेलो? आमचे मूळ पुरुष कोण आहेत? घरामध्ये काय प्रथा परंपरा आहेत? ह्या गोष्टी हळूहळू आज नामशेष होत चाललेल्या आहेत. त्यानंतर मग परत काय असू शकते? पिढ्यानपिढ्या जी माहिती तुमच्या माझ्यापर्यंत येत गेलेली आहे ती माहिती टिकवून ठेवणे. जसं मी नेहमी लोणारचा उल्लेख करत असतो की लोणार हे एक दिव्य क्षेत्र आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार जिथे सरोवर आहे ते एक दिव्य क्षेत्र आहे. त्या ठिकाणी मी माझ्या बहिणीच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या लग्नामध्ये विहीर काढण्याची पद्धत आहे. आता विहीर काढणे ही एक त्यांचा कुळाचार आहे तो. तर ते लोक तिथल्या ग्राम भाषेमध्ये ईर काढणे असं बोलायचे. म्हटलं हे काय करता तुम्ही काड्या वगैरे घेऊन काय नाचवताय? तर त्यांनी सांगितलं नाही आम्ही लग्नामध्ये काय करतो ह्या काड्या घेऊन आम्ही नाचतो. म्हटलं काय याला काय म्हणतात? त्यांनी सांगितलं ईर काढणे. मग मी अजून थोडंफार अपभ्रंश होत गेलेला त्यांचा इतिहास काढला आणि लक्षात आलं ही वीर परंपरेतून यांचं सर्व आलेलं आहे. त्या काड्या नव्हत्या, त्या तलवार होत्या. आपल्या कुलदेवतेच्या प्रित्यर्थ केला जाणारा तो कुळाचार होता. कालांतरानं तो लोप पावला. तलवारवर बंदी आली. तलवार ठेवणं बंद म्हणजे प्रॉब्लेम झाला. शस्त्रबंदीचे कायदे आलेत. मग लोकांनी त्याला ऑप्शन म्हणून काहीतरी काडी वगैरे वापरायला सुरुवात केली. हळूहळू काय काड्या लावता म्हणून आमच्यासारखे जे शिकलेले आहेत ते म्हणायला लागले तुम्ही काहीही परंपरा करता. कारण जुन्या काळामध्ये शस्त्राचं खूप महत्व होतं. युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा या सर्व गोष्टींमध्ये आपल्या सर्व देवांच्याही हातामध्ये शस्त्र दिसतात. काय आहेत ते? का ठेवून द्यायला थोडी आहेत. ते वीरभावाच्या सर्व गोष्टी होत्या. युद्ध करण्यासाठी होत्या. कारण आजपर्यंत आपल्याला काय शिकवलंय? सध्या नवीन आधुनिक भारतामध्ये अहिंसा परमो धर्म हे शिकवलंय. त्याच्या पुढची लाईन शिकवलीच नाही. धर्म हिंसा तथैव च. एवढं शिकवलंय. अहिंसा परमो धर्म, एक गाल पुढे तर दुसरा करायचा. पण माझ्या धर्मासाठी मी जसं मागे सांगितलं धर्म म्हणजे काय? मागच्या सेशनमध्ये सांगितलं की मी जर शिक्षक आहे तर माझा धर्म आहे शिकवणे. मी जर व्यापारी आहे माझा धर्म आहे चांगला व्यापार करणे.
मी जर गृहिणी आहे, माझा धर्म आहे म्हणजे मी घरातील घरकाम व्यवस्थित करणे. आपण जे काम करतोय तो आपला धर्म आहे. आणि त्या कार्यामध्ये जर कोणी अडचण निर्माण करत असेल तर धर्महिंसा तथैवच, असं शास्त्राने आपल्याला सांगितलंय. असो, तो आजचा आपला विषय नाही. मग विवाहामध्ये घेतल्या जाणारे नामस्मरण, ज्यावेळी सुपारी फोडली जाते त्यावेळी कुलदेवतेचं नाव उच्चारण्याची पद्धत आहे, तिथेही आपल्याला माहिती होऊ शकते. परत कुठे माहिती होऊ शकते? आपले जे जुने जाणते काही ज्येष्ठ मंडळी आपल्या सर्वांच्या कुळामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये असतात, तेही सांगू शकतात की आपलं कुलदैवत काय आहे. परंतु काय झालेलं आहे ना, मग कालाच्या ओघामध्ये ही गोष्ट खूप महत्वाची आहे बरं का. कुलदेवतेचं मूळ स्थान विसरल्या गेलं. कुलदेवतेचं मूळ स्थान कसं विसरल्या गेलं? जसं माझं कुलदैवत आहे भगवती श्री तुळजाभवानी. मग काय विषय झाला, की माझ्या गावापासून तुळजापूर फॉर एक्झाम्पल 500 किलोमीटर आहे. मग जुन्या काळामध्ये 500 जाणे आणि 500 येणे हेच एक मोठं दिव्य होतं. मग कुठेतरी एक कथा काहीतरी झाली. एक व्यक्ती होता, त्याच्या स्वप्नामध्ये आला, तो नेहमी प्रत्येक दर वारी करायचा. आणि नंतर मग भगवती त्याच्या स्वप्नामध्ये आणि सांगितलं की आता तू इथून पुढे काही येऊ नको, वय झालंय, मीच तुझ्या ठिकाणी येऊन राहते. आणि मग त्या परिपेक्षाने माझ्या पूर्वजांची मंडळी, कमी अधिक प्रमाणात हीच कथा सर्वेकडे आहे, मग ते मूळ स्थान सोडून मी माझ्या गावालगत असणाऱ्या कुलदेवतेच्या ठिकाणी किंवा त्यांच्या ठिकाणी त्या मंदिरात आम्ही जायला लागलो. आणि मग काय सांगायला लागलो, नाही हेच आमचं कुलदैवत आहे. का? तर जुन्या पिढीने या पिढीपर्यंत व्यवस्थितरित्या ही सर्व माहिती पोहोचवली नाही म्हणून. त्या त्या जागी ती लोक योग्यही होती, काही चुकीचं नाही. पण आज मी दुसऱ्या देशातूनही सेम डे जाऊन येऊ शकतो. आपण येऊ शकतो, एवढी मोठी दळणवळणाची व्यवस्था झाली आहे. आपण सर्व गोष्टींसाठी वेळ देतो. मग कुलदेवतेच्या मान सन्मानासाठी एक वर्ष, वर्षातनं एक दिवस, मी तर असं सांगेल तो दिवस पण ठरवून घ्या. म्हणजे मग चालढकल होणार नाही. बरेच वेळेस काय करतो ना, उद्या जाऊ, आज मला मीटिंग आहे, उद्या जाऊ, आज घरी मंगल कार्य आहे. बरोबर की नाही? पुढे जाऊ, 2-3 दिवसाने जाऊ, आज अडचण आहे. पण ज्यावेळी आपण तो नियम करून घेऊ की मी नवरात्र झाल्यानंतर येणाऱ्या 5व्या दिवशी जाणार, अमुक अमुक पौर्णिमेला जाणार, त्या दिवशी ती तुमची परंपरा बनत जाते. तसे संस्कार आपल्या घरातल्या लहान मुलांवर पडतात. मग एकट्यानं जायचं का कुलदेवतेला? नक्कीच नाही. एकटे असतील, काही अडचण असेल किंवा आजारी असतील, जाऊ शकत नसतील तर मात्र हरकत नाही. त्याला जे नैसर्गिक नियमही आहेत. मात्र कुलदेवतेच्या दर्शनाला दोघांनी जावं, मुलाबाळांसहित जावं, असा संकेत आहे. मात्र काय झालेलं आहे, आज मी नेहमी यावर बोलतो, आपली धर्मस्थानं आपण सेल्फी पॉइंट करून ठेवलेले आहेत. तिथं गेलो की काहीतरी असतं, लगेच आपण मोबाईल काढतो आणि सेल्फी सुरू होते आपली. मग लगेच स्टेटसवर ठेवतो आणि मी खूप मोठा, मी काहीतरी केलंय असा परिप्रेक्षामध्ये आपण टाकतो. तिथे गेल्यानंतर काय करावं यालाही महत्व आहे. तिथले जे कोणी गुरुजी असतील किंवा पुजारी असतील, त्यांच्याशी संपर्क साधून कुलदेवतेचा पूर्णावरणाचा नैवेद्य असेल, ओटी असेल किंवा आपल्या कुळाचाराप्रमाणे ज्या काही गोष्टी असतील, जेजुरीला गेलो तर तळी भरणे असेल, ह्या सर्व गोष्टी करणे महत्वाचे आहे. मात्र ज्यावेळी आपण तिथे जातो, जाताना आपल्या घरामध्ये असणारी कुलदेवतेची मूर्ती अथवा टाक, चांदीचा असेल, पितळी असेल, तुमच्या परंपरेमध्ये काही काही कुळामध्ये सोन्याचा पण आहे, तो सोबत घेऊन जाणे क्रमप्राप्त खूप महत्वाचं आहे. आता मग काही जण मला विचारतात की दादा टाक होता, आता मूर्ती केली तर चालेल का? हो, नक्की चालेल. का चालेल? कारण कधी तयार झाले हे टाक? ज्यावेळी मूर्तिकला किंवा ज्यावेळी हे सर्व धातू वितळवून एवढ्या सुबक मूर्ती करणे शक्य नव्हतं, त्या काळामध्ये ती थोडीशी एम्बॉसिंग करून वगैरे तो टाक तयार केला जायचा. म्हणून तो मूर्ती करणे थोडं कठीण होतं किंवा सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत एवढं पोचणं कठीण होतं, म्हणून तो टाक केला गेला. तर आपण निश्चित त्याला हे करू शकतो. काही काही जणांच्या घरातले ते टाक एवढे जीर्ण झालेत की ते कुलदैवत कुठलं हेही माहिती नाही. त्यामुळे निश्चित आपण त्यात काही गोष्टी वाढवून त्याला व्यवस्थित आपण करू शकतो, कारण ते आपलं कुलदैवत आहे.
जुन्या काळामध्ये तर एवढा मान सन्मान होता. माझ्या भागामध्ये प्रथा परंपरा होती की जो नवरदेव लग्न लागण्यासाठी जात होता, त्या नवरदेवाच्या गळ्यामध्ये पित्रांचे आणि कुलदेवतांचे टाक असायचे. त्याला एक अशी कडी असायची आणि त्या कडी मध्ये ते सर्व टाक. आज आमच्या लोकांना ही गोष्ट आउटडेटेड वाटते, पण पण ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट पण तेवढीच महत्वाची आहे. मग परत प्रश्न येतो की एकापेक्षा जास्त कुलदेवता आमच्या दिसतात. मी मगा जे सांगितलंय त्याच परिपेक्षानं एकापेक्षा जास्त कुलदेवता तयार झालेल्या आहेत. मग कशी ओळखायची परत कुलदेवता? जे हेळवी आहेत, आमच्या भागामध्ये भाट पण त्यांना म्हणतात, त्यांच्याकडे तुमच्या घराचं रेकॉर्ड लिहिलेलं असते. ते अगदी सहजपणे त्यांच्याजवळून हे सर्व सांगू शकतात. मात्र त्यांना आताच काय ती दक्षिणा देऊन लिहून घ्या, कारण हळूहळू हे काम करणारी मंडळी पण कालबाह्य होत आहेत. ही मंडळी सर्व नामशेष होत आहेत. त्यांच्या पुढच्या पिढ्या हे काम करायला तयार नाहीत, कारण त्यात म्हणावं असं उत्पन्नाचं साधन उरलेलं नाही. काही अंशी त्यात तथ्यही आहे, कारण जुन्या काळामध्ये आपल्या परंपरा बारा बलुतेदार एकमेकांवर आधारित असल्यामुळं त्यांचं सर्व उदरनिर्वाह चालायचा. पण आज प्रत्येकाला आयफोन पाहिजे, कसं काय होणार आहे? म्हणून ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. मग आता कुलदैवत आपलं बऱ्याच जणांचं विस्मृतीमध्ये गेलं, मग काय करायचं, काय नाही करायचं, या गोष्टींवर पण मी बोलणार आहे. विस्मृतीमध्ये कुलदैवत गेलं तर असं काही नाही की सर्व संपलं. ओम श्री कुलदैवताय नमः, ओम श्री चैतन्य कुलदेवताय नमः, या मंत्राचा जप आपण करू शकतो. या मंत्राने नामस्मरण आपण निश्चित करू शकतो. ओम श्री चैतन्य कुलदेवताय नमः, ओम श्री कुलदेवताय नमः. आणि आपणच अगदी मनातून तिला विनंती करायची की हे भगवती, जी कोण तू माझी कुलस्वामिनी असेल, तूच मला मार्ग दाखव. मग येन केन प्रकारे ना कुठून, कोणाकडनं ना कोणाकडनं आपल्याला ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. हा अनुभव आहे, हा अनुभव आहे. परत प्राचीन काळामध्ये एक पद्धत होती. लग्न समारंभामध्ये ज्या पत्रिका छापल्या जायच्या, त्या पत्रिकांवर पण कुलस्वामिनीचं नाव असायचं. हेही आपण आजी आजोबांच्या बाबतीत आपल्या ज्येष्ठांच्या पत्रिका जर असतील तर तेही एक शोधू शकतो. प्रत्येक कुळाचे काही कुलगुरू असतात, ते कुलगुरू पण आपल्याला सांगू शकतात की माझं कुलदैवत काय. म्हणून ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मग आता प्रश्न पुन्हा येतो की ह्या विधी काय आहेत. बऱ्याच ठिकाणी आता आपण थोडस नवरात्रामध्ये पहिला विधी तर महत्वाचा, सर्वांनी पाळणे महत्वाचं आहे. काय पाळणे महत्वाचं आहे विधी? वर्षातनं एकदा आम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला जाणार म्हणजे जाणार. आता मग वर्ष कसं निवडायचं? आपलं वर्ष कधी असतं? कधी सुरू होतं नूतन वर्ष? गुढीपाडव्याला. या गुढीपाडव्यापासून पुढच्या गुढीपाडव्याच्या मध्ये माझ्या सुट्ट्यांची ऍडजस्टमेंट पाहून, आपल्या सुट्ट्यांची ऍडजस्टमेंट पाहून, वेळेचं सर्व बघून आपण तिथे जाऊन यायचं. गेलं की काय करायचं? शक्य असेल तर मुक्काम करावा. शक्य असेल तर मुक्काम करावा. आपलं कुलदैवत जे काही टाक असेल तर सोबत घेऊन जायचं. गुरुजींना आधी संपर्क करायचा, नसेल तर गेल्यावर केल्यानंतर त्यांना सांगायचं की मला ओटी भरायची, पूर्णावरणाचं नैवेद्य दाखवायचं आहे. ते तीर्थ अभिषेक सर्व करतील आणि आपला जो टाक आहे घरामधला, तो त्या मूळ मूर्तीला स्पर्श करून घ्यायचा. त्या मूळ मूर्तीला स्पर्श करून घेणे ही पण एक आपली जबाबदारी आहे. टाक आणि माझा अनुभव असा आहे की बऱ्याच जणांचे जे काही प्रश्न आहेत, मूळ मूर्तीला स्पर्श करून तो टाक आपल्या घरी आल्यानंतर तर ते सुटलेले आहेत. कारण त्या ठिकाणची जी ऊर्जा आहे त्या मूर्तीमध्ये मात्र निश्चितपणे येते. परत मग काय करतो आपण? जसं मी तुळजापूरवरनं निघालो की माझ्या घरचे नाही नाही आपण लगेच प्रश्न सर्व शेवटी घेणार आहे आपण, मी सर्व प्रश्न घेणार. तर लगेच आपण काय म्हणतो, नाही नाही चला अमुक अमुक गाव लागतं, आपण तिथं जाऊ. आधी सर्वीकडे फिरून या. कुठे जायचं? सर्व ठिकाणी जा. मात्र कुलदेवतेचं दर्शन झाल्यानंतर
शक्य असेल तर आपल्या स्वतःच्याच घरी जावं, असा शास्त्र संकेत आहे. शास्त्रात कुठे लिहिलेलं नाही. मला म्हणतील गुरुजी दाखवा, मग मात्र प्रॉब्लेम होईल. असा संकेत आहे, प्रथांचा संकेत आहे. बऱ्याच गोष्टी असं काही लिहिलेलं असते अशातलाही भाग नाही. बरोबर की नाही? म्हणून मग हा पुन्हा मंत्र सांगतो. ओम श्री चैतन्य कुलदेवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. या दोहोंपैकी एका कुठल्याही मंत्राचा आपण जप करू शकतो. त्यानंतर आता आजच्या नव्या पिढीची पण भूमिका खूप महत्वाची आहे. आमची जी नवीन पिढी आहे यांची पण खूप महत्वाची आहे. आता काय झालेलं आहे, बरीचशी जण पुणे मुंबई शिफ्ट झालेली आहेत. आपण आपल्या मूळ गावापासून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झालेलो आहोत. मग आपल्याला या प्रथा परंपरा लागू आहेत का? माझे आई वडील आहेत, मग मला लागू आहे का? ते करतात ना सर्व. मग त्यांनी जेवण केलं तर मला जेवण करावं लागते का? की त्याची आवश्यकता नाही? त्याची पण आवश्यकता आहे ना. त्यांच्याकडे मोबाईल आहे तर आपण म्हणतो ना, माझ्या पप्पांकडे मोबाईल आहे, मला नाही आवश्यकता. झालं, आहे ना त्यांच्याकडे. मग ते कुलस्वामिनीचं करतात, तर माझीही जबाबदारी आहे माझ्या कुलदेवतेची उपासना करणे. मात्र 365 दिवसातून जर एक दिवसही आपल्याकडे वेळ मिळत नसेल, तर मात्र मग थोडस आपल्याला विचार या गोष्टींचा करावा लागेल. परत काय सेवा उपासना करू शकतो कुलदेवतेची? मी एक छोटस स्तोत्र परत पुढे देणार आहे. जसं मागे पितृस्तुती दिलं होतं तसं. त्या स्तोत्राचा पण आपण जास्तीत जास्त त्याचा उपासना, त्याचं काउंटिंग आपण सर्व ह्या गोष्टी करू शकतो. आणि ते जर आपण केलं तर कुलदेवतेची कृपा होण्यासाठी मदत होणार आहे. आणि माझं मत, हा विशेषतः आमच्या महिला भगिनींना एक विनम्र निवेदन आहे. काय निवेदन? उपवासाच्या बाबतीत ज्यांना शक्य असेल, ज्यांची शरीर प्रकृती त्या पद्धतीची असेल की ज्यांना उपवास सहन होईल. कदाचित काही जे कट्टर आहेत ते म्हणतील गुरुजी तुम्ही काय सांगतायत, पण देश काळानुसार थोडंफार बदलावं लागतं. त्यांनीच उपवास करावे. मग काय करू शकतो आपण? करा ना उपवास नक्की. मात्र फक्त साबुदाणा खाऊ नका. तो आपल्या पोटासाठी नक्की खराब आहे. बरोबर की नाही? त्याने म्हणजे उपवासाचा जो फायदा व्हायचा, आता का केले जायचे उपवास? हाही महत्वाचा विषय आहे की नाही? उपवास, त्या ईश्वराच्या जवळ मी राहणे हा उपवास आहे. लोक आधी उपासना करायचे, आता त्या उपासनेचा कालावधी कमी झालाय. मग मी जर भरगच्च खाऊन बसलो तर 4 तास 3 तास बसू शकणार आहे का हो? नाही. मग माझं मन, बुद्धी आणि शरीर एका जागेवर स्थिर राहण्यासाठी मी जर कमी जेवलो, मी जर मिताहार घेतला अथवा फलाहार घेतला, तर मात्र निश्चित त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणून ऋषी मुनींनी उपवासाची पद्धत सुरू केली असावी असं मला वाटते. त्यासोबत काय आहे, नुकताच आता पावसाळा होऊन गेला. बऱ्याच जणांचे डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम सुरू असतात. म्हणून सांगितलंय कांदा लसण ह्या गोष्टी खाऊ नका. का सांगितलं असेल बरं? पचायला ह्या गोष्टी जड आहेत. ह्या गोष्टी पचायला जड आहेत. म्हणून त्या अर्थानं सांगितलं गेलं असेल. साबुदाणा कुठे शास्त्रात नाही लिहिलेला. ते खा, माझं काही असं म्हणणं नाही. पण किती प्रमाण असावं? जे एक म्हण आहे मराठीत, एकादशी तुम्हाला माहिती आहे पुढचं काय, दुप्पट खाशी. किती खावं याला नियम आहेत. म्हणून उपवास करणे नक्की चांगलीच गोष्ट आहे. आणि आधुनिक विज्ञान पण म्हणते की आपल्या ज्या सेल्स असतात, ज्या कॅन्सर तयार करणाऱ्या सेल्स आहेत, त्या हळूहळू म्हणजे कमी होतात किंवा त्या जळायला सुरुवात होतात. काय त्याचा अर्थ असेल तो लक्षार्थ घ्या, माझ्या शब्दांवर जाऊ नका, मी काय डॉक्टर नाही. तर त्यासोबत कॅलरीज कमी बर्न व्हायला सुरुवात होतात. तर ह्या सर्व गोष्टी उपवासाच्या संदर्भात आहे. मग खरा उपवास कसा करतात? एकादशीचा उपवास करतो तो कसा करतो? आदल्या दिवशी कमी जेवू नये. नाहीतर माझ्या मित्रासारखं 12 वाजता जेवायचं रात्री, उद्या उपवास, परत उद्या 12 वाजता जेवायचं, त्या उपवासाला काही अर्थ नाही. त्यापेक्षा मिताहार घेतलेला कधीही चांगला. आपल्या प्रकृतीला काय योग्य आहे? उपवासाच्या दिवशी थंड पाणी नाही प्यायचं, महत्वाचं. कोमट पाणी, नॉर्मल जे वॉटर असेल, रूम टेम्परेचरचं पाणी आपण घेऊ शकतो. कारण त्याने वेगळे परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात. विरुद्ध आहार नाही घ्यायचा उपवासाच्या दिवशी. आपल्याला सध्या शेकचा जमाना आलाय ना.
हा शेक, मिल्क शेक, तो शेक, तो शेक. विरुद्ध आहार बरेच वेळेस आपण घेतो. मोसंबीच्या ज्युसामध्ये दूध टाकतानाही मी पाहिलेलं आहे. आणि आपण तिथे सदसद विवेक बुद्धी आपली वापरत नाही. कॉमन सेन्स आपण वापरायला पाहिजे, की बाबा ते आंबट आहे प्रकृतीनं. हे दूध आहे. तुम्ही बाहेर टाकून पहा दूध आणि मोसंबीचा रस काय होतं. तेच तुमच्या पोटात होणार आहे. आणि मग मात्र प्रॉब्लेम सुरू होतात. काय खाऊ शकतो? कितीतरी पर्याय. राजगिरा आहे, खारीक आहे, ड्रायफ्रुट्स आहेत. ड्रायफ्रुट्स मध्ये पण काजूचं प्रमाण कमी करावं. जास्त खाऊ नये असं आयुर्वेद सांगतं. निश्चित मला माहिती नाही. मी जे वाचलंय ते सांगतो. बऱ्याचशा गोष्टी आहेत उपवासाच्या बाबतीत. फलाहार केला तर तो हळूहळू उपवास काही जण फक्त पाण्यावर करतात, निराहार, किंवा मी फक्त पाणी पिणार 8 दिवस असं काहीतरी करतात, किंवा मी फलाहार करणार 8 दिवस. डायरेक्ट बंद कुठलीच गोष्ट करू नये, किंवा डायरेक्ट सुरूही करू नये असं आयुर्वेद सांगतं. एकदम पाणी बंद केलं तरी प्रॉब्लेम होईल, एकदम जेवण बंद केलं तरीही प्रॉब्लेम होईल. जसं चांद्रायन व्रत करतात, हळूहळू एक एक घास वाढवतात, एक एक घास कमी करतात. त्याच पद्धतीने हळूहळू उपवास करावेत. त्याचा आपल्याला नक्की पुष्टीदायक आपल्या शरीरासाठी फायदा होतो. काय करावं? जास्त श्वासांवर लक्ष ठेवावं. बरीचशी आमची मंडळी जॉबला आपण सर्वच जण आहोत. मग तिथे कसं काय एवढं काय आपण करू शकणार आहे? आपला श्वास ही सर्वात मोठी माळ आहे. आपला श्वास ही आपली सर्वात मोठी माळ आहे. श्वास येताना कुलदेवतेचा मंत्र, जाताना कुलदेवतेचा मंत्र. कुठल्या माळेची काय आवश्यकता नाही. तिथे नाही करू शकत. त्याला कुठल्या शुचितेचीही आवश्यकता नाहीये. आपण बसलोय, कोणी नाही बोलत आहे, आपल्या श्वासांवर लक्ष दिलं, तीच आपली माळ आहे. आपली करमाला मी मागेही सांगितलं, एकाच गोष्टीत नाही अडकून बसायचंय. हळूहळू हळूहळू आपल्याला समोर जायचंय. आपण सतत पारायण का करतो? त्यामागचं कारणही मी मागे सांगितलं होतं, की त्यांना जे काही सांगायचं आहे ते माझ्या हृदयामध्ये बसलं पाहिजे. त्यासाठी मी पारायण करतोय. मी सतत तोच मंत्र जप का करतोय? जसं सोहम मंत्र हळूहळू खूप प्रॅक्टिसनं हमसो होतो, उलटा मंत्र होतो. मग तो खूप सूक्ष्म व्हायला लागतो आणि एक वेळ अशी येते की श्वासच जाणवत नाही. पण आपण जिवंत असतो. तो श्वास हळूहळू कमी व्हायला सुरुवात होतो. आणि तिथे मनाची शांतता लागते. आपल्याला जी मिळते तिथून पुढे ध्यानामध्ये प्रवेश होतो. ध्यान केल्या जात नाही कधी, ते आपोआप होत असते. तिथून आपण त्या नीरव शांततेमध्ये प्रवेश करत असतो. म्हणून हळूहळू हळूहळू आपल्याला आपण कसं योग्य पद्धतीने होऊ, खूप जास्त केल्यापेक्षा कमी करावं, पण मन लावून करावं, मला असं म्हणायचंय. दुसरी गोष्ट, आपण काय करतो ना, खूप सारं तीर्थाटन करतो या दिवसांमध्ये. आता हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मला सांगा, त्या त्या 9 दिवसांमध्ये आपण तिथे जाऊन कितीतरी त्रास घेऊन त्या गोंधळात तुमचं दर्शनही होत नसेल कदाचित. मी जाऊ नका असं नाही म्हणत आहे, पण हा ज्याचा त्यानं विचार करण्याची, त्या तिथल्या व्यवस्थेवर खूप सारा ताण येतो. त्यापेक्षा एखाद्या निवांत दिवशी जाऊन आपण तिथे उपासना करू शकतो. सप्तशतीच्या संदर्भात बऱ्याच जणांचे मेसेज आहेत, की करावे की नको करू. नक्की निश्चित करू शकता. मात्र संस्कृतची संथा घेतलेली असेल तरच संस्कृत करावा. अन्यथा माझ्या पाहण्यामध्ये मी कोणाची म्हणजे हे नाही करत आहे, रेकमेंड नाही करत आहे, पण त्यांनी लिहिलेलं हे चांगलं आहे. अच्युत महाराज म्हणून आहेत, ते आता बहुधा हयात नाहीत. त्यांनी दुर्गा सप्तशती प्राकृत मध्ये लिहिली आहे. आणि त्यांनी ती जी दुर्गा सप्तशती प्राकृत मध्ये लिहिलेली आहे, कुठलाही छंद न बदलता. संथा म्हणजे आपल्याला शिकवणे. जसं मराठीमध्ये मी एखादा शब्द बोलतोय, तोच परत तिथे म्हणणे, त्यांच्याकडून वदवून घेणे योग्य स्वरांमध्ये, याला संथा असं म्हणतो. तर बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यानंतर मराठी प्राकृत दुर्गा सप्तशती आपण करू शकतो. घरी आपण वाचू शकतो. मात्र त्यासाठी आवश्यक असणारी जी सुचिता आहे ती खूप महत्वाची आहे. दुर्गा सप्तशतीचा विषय निघाला म्हणून सांगतो. त्यातलं जे कवच आहे, देवी कवच आहे, ते मात्र निश्चित सर्वांना खूप फलदायक आहे. खूप जास्त फलदायक आहे.
त्यातला कवच त्या त्या कवचाप्रमाणे त्याचा अर्थ समजून घेतल्यानंतर एखाद्या वेळी जर सेशन झालं तर आपण घेऊ कवचाचा अर्थ. आणि जर अडचणीच्या काळामध्ये मी त्या कवचाचं स्मरण केलं तर तिथे मला संकटमुक्तीचा मार्ग मिळतो. अथवा आजारांमध्ये पण मी खूप चांगले प्रयोग याचे पाहिलेले आहेत. पण माझी एक विनम्र विनंती आहे, तोडग्यांच्या मागे कधीच लागू नका. तोडगा काय, अडचणीच्या काळातलं आपल्याला जसं ऍसिडिटी झाली, हायपर ऍसिडिटी, की काहीतरी टॅबलेट घेतो ना, तसं काहीतरी आहे. मात्र ते त्याचं निदान नक्कीच नाही, म्हणजे त्याचा काय म्हणू 100% उपाय नाहीये. 100% उपाय काय? उपासना. त्याला उपासनेला कुठेच कधीच पर्याय नाहीये. आज मी बघतोय जे तोडगे सांगतात तिथे खूप जास्त गर्दी आहे. त्यानंतर त्यामध्येच अर्गला स्तोत्र आहे, कीलक स्तोत्र आहे. बरेच जण काय करतात की दुर्गा सप्तशती पाठ करताना जे सुरुवातीच्या गोष्टी आहेत, कवच आहे, त्यानंतर अर्गला स्तोत्र आहे, कीलक आहे, याला सोडून देतात आणि डायरेक्ट मधातले अध्याय वाचतात आणि शेवटी क्षमा प्रार्थना म्हणतात. 100% चुकीचं आहे. इतर जे अंग आहेत, शेवटी प्राधानिक वैकृतिक रहस्य आहेत, ते पण वाचल्या गेली पाहिजेत. म्हणजे इतर ज्या अंग आहेत सर्व सप्तशतीचे, त्याला सोडून आपण कधी कुठली उपासना नको करायला दुर्गा सप्तशतीची. कारण त्या सर्वांचा मिळून तो जो सेट आहे त्याला आपण दुर्गा, जरी 700 श्लोक प्रधान आहेत तरी इतरही गोष्टी महत्वाची असतात ना. आपल्या शरीरामध्ये हृदय प्रधान आहे, आपलं मेंदू ब्रेन प्रधान आहे, बाकीचे अवयव तेवढेच महत्वाचे आहेत. म्हणून सप्तशतीमध्येही तसंच आहे. इतरही जे दिलेलं आहे, कीलक काय आहे, जुन्या काळामध्ये काय होतं ना, की असं म्हणतात भगवान श्री शिवाने सर्व स्तोत्र लॉक करून ठेवलेले आहेत, कुलूप लावून ठेवलेले आहेत, किलित करून ठेवलेले आहेत साध्या अर्थामध्ये. आणि त्याला ते उघडण्याचा तो मंत्र आहे. म्हणून प्रत्येक मंत्र प्रत्येकाला वेगवेगळा फळ देतो. त्याच्या मागचं कारण ते आहे, ते किलन कसं कसं करतो. तर ह्या खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. परत दुर्गा सप्तशतीच्या शेवटी पण बरेच जण क्षमा प्रार्थना म्हणतात. त्यानंतर एक स्तोत्र आहे, त्या स्तोत्राचा पण हे करतात बरेच जण, सप्तश्लोकी दुर्गा म्हणतात, सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्र. आणि त्याचा असा प्रभाव आहे की दुर्गा सप्तशती म्हटल्याचं पुण्य किंवा फळ आपल्याला काय आहे ना, ऋषीमुनींना माहित होतं येणारा काळ कसा आहे. त्यांनी सांगितलं की हे शॉर्टकट मध्ये 7 म्हणा, तुम्हाला 100% त्याचं फळ मिळणार. कारण त्यांना कदाचित येणारा काळ, कदाचित म्हणजे 100%, ते सर्व वेत्ते होते, त्यांना हा काळ माहिती असावा, म्हणून त्यांनी छोट्या छोट्या स्तोत्रांची निर्मिती करून ठेवलेली आहे. खूप सारी उपासना आपण या म्हणजे या 9 दिवसांच्या काळामध्ये करू शकतो. आपली जी प्रधान उपासना आहे ललिता सहस्त्रनाम, हे आपण अधिकस्य अधिक फलम. मी तर म्हणतो इतर काही करण्याची गरज नाही, परंतु हे महत्वाचं मला सांगायचंय, भगवती ललितांबिका आपली इष्टदैवत आहे. इष्टदैवताचं महत्व आहेच, पण कुलदेवतेचं महत्व कधीच नाकारता येणार नाही. त्यामुळे आपल्या इष्टदैवतासोबत आपल्या कुलदेवतेची उपासना होणेही महत्वाचं आहे. ओम श्री चैतन्य कुलदेवताय नमः. ओम श्री चैतन्य कुलदेवताय नमः. ये आणि यै जो फरक आहे. म्हणून मी मागे सांगितलं होतं की मुलांनाही आपल्या वर्णमाला शिकवा. मराठी मधली, संस्कृतातली वर्णमालाही येणं खूप महत्वाचं आहे. मग गफलत नाही होत ये आणि यै मध्ये. मी लेखी देईल, काही काळजी करू नका, ग्रुपवर सर्व मिळेल. तर कुलदेवतेचंही तसंच आहे उपासनेचं. म्हणून कुलदेवतेच्या उपासनेला कधीच आपण नाही टाळायचं. एखाद्या महत्वाच्या कामाला जाताना आपण स्मरण जरी करून ठेवलं, स्मरण जरी केलं तरीही आपल्याला आशीर्वाद मिळतो, असा माझा स्वानुभव आहे. त्या कार्यामध्ये कार्यसिद्धी मिळते. मग राहिला ललिता सहस्त्रनामाचा विषय. ललिता सहस्त्रनामाचेही आपण जास्तीत जास्त पाठ आपल्याला या काळामध्ये करायचे. का करायचे आहेत? अधिकस्य अधिक फलम. त्याचं जेवढं करू तेवढा आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. मग फायद्यासाठीच करायचं का? फायद्यासाठीच करायचंय का आपल्याला? असं आहे का कुठं फायदा नाही झाला तर नाही करणार?
बरेच जण गुरुही बदलताना मी पाहिलेत. नाही नाही, या गुरूंनी सांगितलं आम्हाला, हे आमचे गुरु होते पण त्यांनी सांगितल्यानं काही फायदा झाला नाही, आम्ही सोडून देतो. म्हणजे एवढी कठीण परिस्थिती आजच्या काळामध्ये आलेली आहे. फक्त आता आई वडील बदलायचे राहिले, बाकी तर काही म्हणजे कठीण कार्यक्रम आहे. तर म्हणून कुलदेवतेच्या उपासना, ललिता सहस्त्रनाम, कुंकुमार्चन, ह्या जो गोष्टी, कुंकुमार्चनाचा विषय म्हणजे निघाला म्हणून सर्वांना कुंकुमार्चनचा प्रसाद मिळणार आहे. तशी आजच मी सर्व व्यवस्था केलेली आहे. प्रत्येकापर्यंत तो पोहोचणार. मात्र त्याला थोडा निश्चित कमी अधिक कालावधी लागू शकतो. कारण संख्या हजारोंनी आहे. आमचं आर्थिक बळही कमी आहे. पाठवणाऱ्यांची संख्याही कमी आहे. त्यामुळं थोडा आम्हालाही वेळ द्या या सर्व गोष्टींसाठी. आणि जसं जमेल तसं मात्र निश्चित पाठवण्याचा आम्ही प्रयत्न करू. कोणी सुटणार नाही याची पण आपण नक्की आम्ही सर्वजण काळजी घेऊ. मग या 9 दिवसांमध्येच का महत्व आहे ललिता सहस्त्रनामाचं जास्त? काय कारण असेल? विशिष्ट दिवशी विशिष्ट तत्व अधिक ऊर्जामय अवस्थेमध्ये असतात. जसं मी मागे सांगितलं, पितृ पंधरवाड्यामध्ये पित्रांचं जे सर्व गोष्टी आहेत ह्या जास्त याच्यावर असतात. ती ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये असते. तसंच कुलदेवतेचं पण आहे, तसंच शक्ती तत्वाचं पण आहे. या नवरात्रींमध्ये महत्वाचं, आपण जे या 9 दिवसांमध्ये गरबा वगैरे जे काही सध्या खूप मोठं विकृत स्वरूप आलेलं आहे, खेळा, आनंद व्यक्त करा, पण तो भाग, त्याच्या मागे नेमकं काय कारण आहे? गरब्याच्या मागे काय कारण असेल तर रात्री जागरण करणे हा त्या मागचा विधी होता. कारण 9 दिवस नाहीये, नवरात्री आहे, हे समजून घेणं महत्वाचं आहे. नवरात्रीची उपासना आहे. मात्र एक नियम सर्वांनी, जेवढे काही माझी सर्वांना विनंती असेल, तुम्ही आम्ही प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या देवीच्या त्या मंडळामध्ये आपण सहभागी आहोत. एक मात्र कुंकवाला कुंकू एकाजवळ नक्की ठेवा. 2-3 थेंब गोमूत्राचे त्यामध्ये टाका, गोझर नरकाचे टाका. आणि येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येकाला कुंकवाचा टिळा लागेल. निदान पुरुष वर्गाला याची व्यवस्था सर्वांनी करा. ज्या धर्मविरोधी शक्ती आहेत, ज्या तुमच्या माझ्या घरामध्ये म्हणजे पुढे जे काही प्रॉब्लेम होऊ शकतात, ह्या गोष्टी त्या निमित्तानं होणार नाहीत. ज्यांची गरज नाही ती लोकही तिथे येणार नाहीत. म्हणून हे सर्वांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. भले कुंकवासाठी स्पॉन्सर करा तुम्ही, शक्य नसेल तर तिथे. मात्र ही काळजी जर घेतली तर खूप खूप महत्वाची गोष्ट आहे. परत महत्वाचा विषय, घट बसवणे वगैरे, जो काही कुळाचार आपला जो आहे, आपल्या कुळाचाराला सोडू नका. जी आपली परंपरा आहे, बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं ना, की दिवा लावतात फक्त. आमच्याकडे त्याला खांड वात असं म्हणतात. ती वात लावल्या जाते. काही ठिकाणी घटामध्ये कुलस्वामिनी झोपवली जाते. म्हणजे तो जो टाक आहे असा आडवा केलेला आहे, तिथे ते हे केलेलं आहे. विश्रामाची वेळ आहे. मग का जास्त उपासना करायची? एक कारण मलाही सापडलंय आज आत्ताच बोलता बोलता. विश्रामाची, भगवती ज्यावेळी त्या अवस्थेमध्ये आहे, त्या पूर्ण चैतन्यमय अवस्थे, कारण आपण ज्यावेळी आराम करतो त्यावेळेस आपण रिलॅक्स फील करतो ना. शेवटी ते एक तत्व आहे. ही तर तत्वातीत आहे, हे सर्व आपल्या अर्थानं आपण बोलतोय. तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा, प्रत्येक दिवसाचं आपापलं महत्व आहे. दुर्गा सप्तशतीमध्ये आपल्याला दिसते. प्रथम सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, की पहिल्या दिवशी कोण आहे, शैलपुत्री आहे, ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. मात्र दशमहाविद्यांच्या, ज्या दशमहाविद्या आहेत, बरेच जण कुठलंही नेटवर वाचून अथवा युट्यूबवर घेऊन लगेच त्याची उपासना सुरू करतात. मी तर काल एक नवीन प्रकार पाहिला. एका जणाने मला खूप मोठे धूमावतीचे मंत्र पाठवले आणि त्या धूमावती, गुरुजी आम्ही हे घरी करतोय. म्हटलं हे कसं काय आपण करतोय, कुठे बघितलं? नाही नाही, मी आर्काईव्ह वरनं घेतलं, वेबसाईट वरनं. म्हणून दशमहाविद्या, जर आपल्याला त्या गोष्टीमध्ये ज्ञान नाही, योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली नक्की करा. परंतु कुठेतरी युट्यूबला येते,
आज तर मी बरेच पॉडकास्ट पाहतो, त्या पॉडकास्टमध्ये मंत्रच चुकीचे आहेत. काहीतरी मनानं तयार केलेले एक खूप चांगले व्यक्ती आहेत, मला नाव नाही माहिती. त्यांनी एक मोहीमच सुरू केली की योग्य मंत्र काय आणि चुकीचा मंत्र काय. म्हणजे व्ह्यूज वाढवण्यासाठी आपण काहीही करायला तयार आहोत. चुकीचे मंत्र आपण आपल्या धर्मामध्ये आणतोय. मंत्रशास्त्र खूप गहन आहे. खूप गहन आहे. खूप हे आहे. परत एक खूप मोठं मिसकन्सेप्शन आहे दुर्गा सप्तशतीच्या बाबतीमध्ये. त्यात एक मंत्र आहे, मम भार्या रक्षतु भैरवी. अर्थात माझ्या भार्येचं, माझ्या पत्नीचं रक्षण भैरवी नावाच्या देवीने करावं, असं सप्तशतीमध्ये येतं. आणि मग कुठंतरी मम भार्या भक्षतु भैरवी. कोणीतरी चुकलं आणि मग त्याचा पूर्ण वंश विनाश होणार. अरे ती आपली कुलस्वामिनी आहे, ती आपली देवता आहे. मी मागेही सांगितलं होतं की चुकून जर झालं असेल, चुकून अजाणतेपणी जर झालं असेल, त्याला कधीही क्षमाच आहे. मात्र आपण जर मुद्दामहून चुकीचं करत असेल तर मात्र मग क्षमा नाही. कारण ती जर शांत स्वरूप आहे तर ती दुर्गा पण आहे, हे पण आपल्याला विसरता कामा नये. त्यासोबत आपल्या परंपरेमध्ये बऱ्याच ठिकाणी आहे की कुठे कुठे ऊसाचं तो जो सर्व मंडप केला जातो, कुठे कुठे शेतामध्ये ज्वारीचे, मक्याचे किंवा हे जे सर्व कंस येतात त्यांचा केला जातो. तर आपली परंपरा फॉलो करावी. आपल्या कुळाचारामध्ये काय उपासना होत गेलेली आहे ती करावी. आर्थिक अडचण आहे तर आपण महालक्ष्मी अष्टक जे आहे त्याचे 27 पाठ आपण करू शकतो. तशी आर्थिक अडचणी प्रत्येकालाच आहे. प्रत्येकाला आर्थिक अडचण आहे. महालक्ष्मी अष्टकाचे आपण पाठ करू शकतो. मात्र त्यावेळी तुपाचा दिवा लावावा. शक्य असल्यास गाईचं तूप जर आपल्याला म्हणजे गाईच्या तुपाचा दिवा जर आपल्याला लावता आला तर जास्त योग्य होईल त्यावेळी. म्हणून ह्या काळामध्ये जेवढं आपण जास्तीत जास्त उपासना, शक्य असल्यास मौन राहण्याचा प्रयत्न करा. उपवास करताना कोणाला जबरदस्ती करू नका. ज्या गर्भिणी स्त्रिया असतील किंवा ज्या आमच्या बहिणी जे प्रेग्नेंट वगैरे असतील, त्यांनी उपवास नाही केला तरी पण त्यांना नक्कीच हे आहे, नक्कीच माफी आहे. तर बऱ्याच गोष्टी आहेत, बोलायला काय आपण खूप बोलू शकतो.